मंत्र्यांच्या आदेशानुसार काल कणकवलीमध्ये महाआरोग्य शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलं। खरं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे हे कालच्या आरोग्य शिबिरावरून दिसून आलेलं आहे। काल जवळजवळ 1200 ते 1300 लोक यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्यांना उपचार मिळत नव्हते ते आणलेले होते। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आपण बघितलं की ऑर्थोपेडिकचे 31 पेशंट तपासलेत म्हणून त्यांच्या लिस्टमध्ये आहे। परंतु ऑर्थोच्या अनेक रुग्णांना आज नंबर लावून त्यांची फ्रॅक्चर हाडाचे झाले आहेत, पायाचे झाले आहेत, अशी फ्रॅक्चर 15-15 दिवस नंबर लावूनही त्यांचं ऑपरेशन होत नाही ती वस्तुस्थिती आहे। जिल्हा शल्यचिकित्सक ज्या ENTच्या विभागाचे प्रमुख आहेत किंवा ते स्पेशलिस्ट आहेत त्या विभागाचे, त्यांच्या विभागात जवळजवळ 30 पेशंट काल त्यांच्या शिबिरामध्ये होते। याआधी कधी जिल्हा शल्यचिकित्सकांनी ओरस सोडून कुठे हे पेशंट तपासले होते का? आज तुम्ही पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार त्या आरोग्य शिबिरामध्ये जाता, परंतु तुमच्या अखत्यात येणाऱ्या 7 किंवा 8 ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण कधी गेला होता का? या रुग्णालयामध्ये आपण कधी ही सेवा दिली होती का? आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी सेवा खाजगी देत आहे, परंतु ग्रामीण रुग्णालय तुम्हाला का द्यावीशी वाटली नाही? आणि त्यामुळे या योजनेचा, या शासकीय यंत्रणेच्या आरोग्याचा दुरवस्था पूर्णपणे झाली आहे। जे डीन आहेत त्यांनी पण काल येऊन एक ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनाचा मोठेपणा मिरवत आहेत ते, परंतु ही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आज किती डॉक्टर आहेत, किती डॉक्टरांचे पगार घेत आहेत आणि किती डॉक्टर तिथे उपस्थित असत आहेत, किती कर्मचारी उपस्थित आहेत, हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे खरं तर या आरोग्य व्यवस्थेला शासकीय विद्यालयाचे डीन आणि पालकमंत्री आणि जिल्हा शल्यचिकित्सक हे खरं तर या यंत्रणेच्या बोजवाराला खरं तर प्रमुख जबाबदार आहेत। कारण याआधी सुद्धा 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जेव्हा ह्या एवढीच व्यवस्था होती, परंतु त्यामध्ये सुद्धा योग्य नियोजन होत होतं, परंतु आता तुम्हाला लोकांना, रुग्णांना उपचार मिळत नाहीत म्हणून महाआरोग्य शिबिरासारखं नाव घेऊन तुम्ही 1200-1300 लोक एका ठिकाणी आणताय, ॲम्ब्युलन्स लावताय आणि त्यामुळे लोकांची काय अवस्था झाली, दुरवस्था या जिल्ह्यामध्ये आरोग्याबाबत हे काल लोकांनी बघितलेलं आहे। तुम्ही पेशंट तपासण्यापेक्षा हे पेशंट इतके दिवस तपासण्याशिवाय काय राहिले होते ह्याची खरी तर चौकशी केली पाहिजे। आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ही अशी आरोग्य शिबिर घेण्यापेक्षा जे आपल्याकडे डॉक्टर आहेत, उपलब्ध डॉक्टर आहेत, त्यांचं योग्य नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर द्या। आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती वेळ डॉक्टर असतात, किती डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांच्या उपलब्धीनुसार तिथे उपचार झाले पाहिजेत।